मित्रांनो, राज्यातील विविध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून जूनसह जुलै महिन्याच्या मानधनाचे वितरण करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा जी आर आज 16 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून डिसेंबर 2024 पासून राज्यातील विविध निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। परंतु गेल्या 2-3 महिन्यापासून आपण पाहिलेले की मानधनाचं वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी हा तब्बल 2 महिन्यानंतर वगैरे वितरित करण्यात आलेला होता। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती राज्य पुरस्कृत केंद्र पुरस्कृत योजनांचं माहे जून 2025चं मानधन हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित करण्यात आलेलं आहे। आणि याच्याच बरोबर आता जुलै महिन्याचं मानधन वितरित करण्यासाठी सुद्धा 750 कोटी रुपयाचा निधी हा सेंट्रलाइज अकाउंटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वितरित करायला मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या सर्व योजनांचं जे काही अनुदान आहे हे जुलै महिन्यापर्यंतचं अनुदान आता प्रशासनाच्या माध्यमातून डीबीटीच्या द्वारे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे। मित्रांनो, या महिन्याचं मानधन पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या महिन्याचं मानधन 2 महिन्यानंतर, असे बऱ्याच दिवसापासून मानधनाचे जे काही व्यथा चाललेली होती ही आता कुठेतरी बंद होणार आहे आणि लाभार्थ्यांना वेळेत मानधन मिळण्यासाठी मदत होणार आहे। हा महत्त्वपूर्ण असा जी आर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।